आज सकाळपासून ना घरात काही जेवणच बनवलं नव्हतं मी तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे परवाच्या चपात्या होत्या त्या मी दुसऱ्या दिवशी सगळं चहामध्ये दुधामध्ये वगैरे सगळं ॲड करून खाल्ल्या. कारण एकटी असल्यामुळे घरात काही जेवण बनवायची इच्छा बिलकुलच नव्हती. तर म्हटलं जाऊ दे, मिस्टर सकाळी जेवण आले होते घरून, तर म्हटलं आता आपण इकडे काहीतरी बनवावं वेगळं काहीतरी. तर मग मार्केटला बाहेर गेले आणि दही वगैरे सगळं आणलं. पनीर 20 रुपयाचं आणलं, 10 रुपयाचे वाटाणे आणले आणि म्हटलं चला घरात आज नान रोटी बनवावी आणि पनीरची भाजी बनवावी. तर हरकत नाही, पण हे सुचलं का मला, तर आमचे शेजारचे आज गावी गेले, तर त्यांनी काय केलं, त्यांच्याकडे फ्रीजमध्ये बटर, अमूल बटर शिल्लक होतं. तर ते म्हणाले आता मी गावीच चाललो आहे आणि मी काय आता 8-10 दिवस येत नाही, तर अमूल बटर खराब होईल. तर तुमची छोटी चिमू आहे, तर एक काम करा, तसं चिमूसाठी ते बटर तुम्ही घेऊन टाका. कारण ऑब्वियस आहे ते गावाला जाणार म्हटल्यावर फ्रीज बंद राहणार, तर ते बटर खराब होईल. आणि त्यांनी एक चांगल्यासाठीच मला दिलं असं काय नाही. तर मी ते बटर घेतलं आणि त्यावरून मला आठवलं की चला आज बटर पनीरची भाजी आणि नान रोटी बनवावी, जेणेकरून नानलासुद्धा हे बटर लावता येईल. तर अशा पद्धतीने कांदा वगैरे सगळं चिरून घेतलं मस्तपैकी, पेस्ट बनवलेलं. हे माझं 20 रुपयाचं पनीर आणि बघा वाटाणे आणले 10 रुपयाचे. हे फ्रोझन वाटाणे मला आणायची इच्छा होत नाही, पण काय करणार, पर्याय नसतो. तर मग घेऊन आले. 20 रुपयाचं एवढं पनीर म्हटलं भरपूर झालं, कारण मी स्वतः आणि माझे मिस्टर हे दोघंच आम्ही आहोत. जास्त पनीर आणून करू काय, कारण माझ्याकडे स्वतः घरात फ्रीज नसल्यामुळे मी जास्त भाज्या वगैरे सगळं काही स्टोअर करून नाही ठेवू शकत, कारण आम्ही ताजंच बनवतो आणि ताजंच खातो, फ्रेश. असं काही मी शिळं वगैरे ठेवत नाही. तर अशा पद्धतीने सगळं काही करायला घेतलं आणि कांदा फ्राय झाला मस्त. त्या कांद्यामध्येच मी पनीर फ्राय करून घेतला, कारण नंतर तो पनीर खूप सॉफ्ट होतो, तर म्हटलं तेलामध्येच तो फ्राय केलेला बरा राहील. आणि मस्त मसाला वगैरे करून घेतला. आणि हे माझे वाटाणे थोडे जास्तच झाले असं वाटतंय, कारण 20 रुपयाच्या पनीरसाठी थोडे वाटाणे 5 रुपयाचे आणायला हवे होते, पण ठीक आहे म्हटलं आणते. आणि भाजी काही जास्त रबरबीत बनवायची नाही आहे मला, जरा नॉर्मल सुक्कीसारखीच भाजी बनवायची आहे. तर भाजी बनवायला घेतली. आता तुम्ही सांगा, हॉटेलमध्ये जेव्हा आपण जेवायला जातो तेव्हा नान रोटीसारखं घेणं परवडत नाही ना, आपलं पोटही भरत नाही, कारण ते एका नान रोटीने काय पोट भरणार आहे. तर म्हटलं घरच्या घरी बनवूया, मिस्टरही खुश होतील. आणि ते म्हणाले की मी येतोयच कामावर आणि मी कधीही लवकर जेवण बनवून ठेवत नाही. म्हणजे ते बोलले की मी येईन, थोडंसं लवकर येईन. मग मी 9 वाजता जेवण बनवायला घेतलं आणि असा घरचा मसाला, थोडासा एव्हरेस्ट लाल वगैरे सगळं गरम मसाला ॲड करून भाजी फ्राय करून घेतली. आणि तुम्हाला एक गंमत सांगेन, सुरुवातीला माझ्या नवऱ्याला विश्वासच नव्हता की मला घरात नान रोटी बनवता येते, पण त्यांनी हे लक्षच नाही दिलं की मी यूट्यूबवर बघून नान रोटी बनवणार आहे. त्यांना हे कळालंच नाही. नंतर जेव्हा ते घरी आले तेव्हा त्यांना समजलं की हिने यूट्यूबवर बघून बनवायला घेतलेलं आहे. अगोदर त्यांना वाटलं की मी मस्करी करते, तर बाबा मस्करी नाही आहे बाबा, सच मी बनाने लगी आहे मैं. तर बघा ही माझी झाली अशी भाजी रेडी. मस्त पाणी घातलं सगळं मिक्स करून. आणि हे बाहेर सारखी फेरीवाले आमच्याकडे येत असतात, सारखा त्यांचा आवाज आणि दंगा असतो. कुठलाही एखादा व्हिडिओ बनवायचा म्हटला की यांचा आवाज आल्याशिवाय माझा कुठलाही व्हिडिओ क्लिअर होत नाही. कधी भंगारवाला असतो, कधी ते इडलीवाला पॉम्पॉम असतं, तर कधी हे असे फेरीवाले कोण ना कोण असतात. तर जाऊ द्या, आपलं व्हिडिओचं काम हे आपण कंटिन्यूस ठेवूया, कारण किती वेळा मी कट करणार आणि किती वेळा ओके करणार, ठीक आहे की नाही. कारण आम्ही चाळीत राहत असल्यामुळे हा प्रॉब्लेम नेहमीच होतो. तर जाने दो भाई. तर झाली ही माझी पनीरची भाजी, मस्त झालेली आहे. जास्त काय मी असा रस्ता बिस्ता केला नाही, ठीक आहे, एवढी बस झाली आणि ते एका वेळेला आम्हाला संपून जाईल. तर हे बघा, नान रोटीसाठी सॉरी टू से माझ्याकडे नाही आहे लोखंडाचा तवा, तर काय करणार, पर्याय नाही आहे. तर हा माझा 10 वर्ष जुना तवा, हे पॅन आहे, तो पॅनची पूर्ण कोटिंग गेलेली आहे. तर हा पॅन ठेवला मी आणि ह्या पॅनवर बहुतेक माझ्या होतील नान रोटी. आता छोट्या छोट्या करून घेतल्या आणि पहिल्यांदाच बनवत होते, थोडंसं त्रासही होत होता की होतं आहे का नाही, पण जमतं आहे असं वाटतं आहे जरा जरा. पण जोवर नान रोटी तयार होत नाही तोवर समजणार नाही की खरंच पूर्ण क्लिअर झाली माझी नान रोटी. तर बघूया कसं होतं आहे काय. पण कसं आहे ना, मी जेव्हा बाहेर खाल्ली ना हॉटेलला नान रोटी, तेव्हा लय चावत नव्हती. त्याच्यावर संशोधन खूप केलं बघा मी. संशोधन केल्यानंतर मला समजलं की त्या नान रोट्या ह्या मैद्याच्या पिठाच्या असतात आणि आईशपथ ते एक घास चावायला मला 10 मिनटं लागत होती. पण नाही हो चावत ते. मग शेवटी घरात विचार केला गव्हाच्या पण करता येतील. मग सर्च केल्यावर समजलं की अरे हो, गव्हाच्या पिठाच्या पण जमतात. तर म्हटलं अरे गव्हाच्या पिठाच्याच आपण करायच्या, कारण पचलं पण पाहिजे की नाही. बाहेर जे खातो ते पचत नाही हो, आणि हे घरातलं म्हटलं पचलं
तर ठीक, नाही तर वाट लागली. कारण मला हे ॲसिडिटीचा त्रास खूप होतो आणि सारखे ओमी वगैरे खावे लागतात, कारण आपलं आता वय होत चाललेलं आहे आणि आपण काही जास्त वर्कआउटकडे लक्ष देत नाही आहे. त्यामुळे काही गोष्टींचं लक्ष द्यावं लागतं. तर झाली वाटतं माझी नान रोटी. तुम्हाला काय वाटतं बघून? झाली का नाही? झाली. खालनं चांगली खरपूस भाजली आणि वरनंसुद्धा बटर लावलं आहे. आणि तुम्हाला खरं सांगेन, नान रोट्या माझ्या 6 रेडी झाल्या होत्या एवढ्या पिठामध्ये. तर गरमागरम बनवताच नवरा नेमका कामावरनं आला घरी. 10:30 वाजता काहीतरी ते आले घरी आणि ही दुसरी नान रोटी फसलेली दिसते, पण तिथंच मी त्याला दाबली. ॲडजस्टमेंट इज मस्ट इम्पॉर्टंट. आपल्या सगळ्या महिलांना ॲडजस्टमेंट ही करताच आली पाहिजे. तर अशा पद्धतीने मी ते ॲडजस्टमेंट करून दुसरी नान रोटी बनवली आणि नवऱ्याला गरमागरम असं मस्त बटर लावून मी खायला दिली. म्हटलं पहिलं खाऊन घे, कारण नंतर मी जेवायला बसली ना की लय डोक्याला ताप. 10 वेळा उठा आणि बसा आणि पाणी द्या, म्हणून नेहमी त्यांना मी अगोदर जेवायला देते आणि त्यांचं जेवण झालं की नंतर मी खायला बसते. सो अशा पद्धतीने माझ्यासाठी 3 नान रोटी उरलेल्या आहेत, तर मी खायला घेते. तर ही माझी भाजी आणि ही माझी नान रोटी. तर कशा झाल्या? मस्त झाले की नाही? नक्की मला कमेंट करून सांगा. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. बाय.